हाय फ्रेंड्स, जय शिवराय. मी जगन्नाथ गुरव. आपल्या मार्गोकनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2024 आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की कोकणामध्ये शिमगोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तसेच मुंबईतून भरपूर चाकरमानी आपल्या कोकणामध्ये आलेले असतात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी. तर आज आपल्या राजापूरमध्ये आमच्या राजापूरची ग्रामदैवत श्री देव धुतपापेश्वर आणि आई नवलादेवीची होळी आपल्या राजापूरमध्ये येणार आहे. तर आपण पाहत आहे सर्व जे भाविक आहेत, सर्व गावकरी मंडळी आहेत, ते होळीच्या दर्शनासाठी तसंच ते स्वागतासाठी जमा झालेले आहेत. आणि त्या दोन होळ्या ज्या येणार आहेत त्या आपल्याला पुढे पाहायला मिळतील. आपण पाहत आहे खूप गर्दी झालेली आहे आणि ह्याहीपेक्षा गर्दी मोठ्या प्रमाणात जव्हार चौकामध्ये होणार आहे. तर आता आपण श्रीदेव धुतपापेश्वर आणि आई नवलादेवीची होळी आपण पाहूया. समोर आपण पाहत आहात मोठ्या आकाराची होळी आहे ती श्रीदेव धुतपापेश्वरची होळी आहे. आणि त्यापेक्षा लहान आकाराची जी होळी आहे ती आहे आई नवलादेवीची होळी आहे. पाहत आहे त्या दोन्ही होळ्या पोपळीच्या आहेत. पाहत आहे आकाराने प्रचंड अशा ह्या दोन्ही होळ्या आहेत. आणि ह्या ज्या होळ्या आहेत त्या घेऊन जाताना ह्या घाटीवरून दोन्ही एकदम घेऊन जाणार आहेत. तर इथे आपले सेवकरी आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत ह्या होळीबद्दल. तर मित्रांनो, इथे आता जे सेवेकरी आहेत आपल्यासमोर, इथे वादक साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण या होळीसंबंधी माहिती घेणार आहोत. सांगा. हां, नमस्कार. ही आमची नवलादेवी आणि श्री धुतपापेश्वर. आपल्याला माहितीच असेल हे आमचे धुतपापेश्वर बारावाड्यांचं गाव आणि या बारावाड्यांच्या गावामधली ही आमची ग्रामदेवता नवलादेवी आणि आमचा पूर्ण महाराष्ट्राचा आराध्यदैवत श्री धुतपापेश्वर यांच्या या होळ्या आज आपल्या राजापूर बाजारपेठेमध्ये खेळवण्यात आलेल्या आहेत. याचं असं आहे की दर 5 वर्ष ह्या होळ्या धुतपापेश्वर गावामध्ये खेळवल्या जातात. त्या ठिकाणी हा होळीकोत्सव साजरा केला जातो. परंतु 5 वर्षानंतर सलग 2 वर्ष ह्या होळ्या आपल्याला ह्या राजापूर या ठिकाणी नगरीमध्ये या ठिकाणी खेळावयास आणल्या जातात. आणि ह्या जव्हार चौक मार्गे गणेश घाट मार्गे असं करून पूर्ण परत धुतपापेश्वरच्या मंदिरापर्यंत या होळ्या खेळवत त्या ठिकाणी नेल्या जातात. अतिशय उत्साहामध्ये बारावाड्यांच्या सर्व जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांच्या आनंदाला म्हणजे पारावर उरणार नाही असे हा आमचा होळीकोत्सव या ठिकाणी अगदी आनंदामध्ये साजरा केला जातो. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आता इथे वाद्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता या 2 होळ्या पाहत आहात. ती एक होळी आहे श्री देव धुतपापेश्वर आणि दुसरी होळी आहे ती आहे आई नवलादेवीची. तर ह्या 2 होळ्या आता नाचवल्या जाणार आहेत आपल्या राजापूर शहरामध्ये. आता इथे वाद्य सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता इथे होळी नाचवली जाणार आहे. तर आपण पाहत आहे आता प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागलेली आहे. मित्रांनो, आपण पाहत आहात आमच्या राजापूरच्या होळीमध्ये आपले सुनील माळी सर सुद्धा आलेले आहेत. काय सर?
तुला आम्ही जगू तिकडनं घे.
होळी बघायला आलेलास? तर मित्रांनो, आपण आता दुधवापेश्वरची होळी ती आपण आता बाजारपेठेत सोडून आलेलो आहोत आणि आता आपण पाहणार आहोत ही दुसरी होळी. ही पहा इथे ठेवलेली आहे. ही आहे नवलादेवी आईची ही होळी आहे. आणि ती होळी आता जी आता नाचवत गेली आहे धोपेश्वरची, ती आता पुढे गणेश घाटापर्यंत नेऊन ती मांड्यावर आणली जाईल. तिथे पुढे मांड आहे, ती जुनी कचेरी आहे, तिथेच बाजूला इथे खाली मांड आहे नदीच्या बाजूला, तर तिथे आणून ठेवली जाईल. आणि त्यानंतर ही दुसरी जी होळी आहे आपण पाहतो ही नवलादेवी आईची होळी आहे, ही घेऊन जातील आणि ती दोन्ही होळी तिथे त्या मांडावर जातील. आणि त्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर त्या दोन्ही होळ्या दुधपापेश्वरला जातील. मित्रांनो, आपण आता जी होळी पाहिलात दुधपापेश्वर देवाची आणि आई नवलादेवीची, ते आता दोन्ही होळ्या, आता एक होळी आता दुधपापेश्वरची बाजारपेठेमध्ये गेलेली आहे. ते समोर तुम्ही पाहता, तिकडे समोर आहे गणेश घाट. समोर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. समोर जी बिल्डिंग दिसते तिथे समोरच तिथे गणेश घाट आहे. त्या गणेश घाटावर येईल. त्यानंतर इथून गणेश घाट ह्या बाहेरच्या रोडने अशी येणार आणि ह्या नदीतून किंवा ह्या छोट्या पुलावरून डायरेक्ट इथे समोर पुढे मांड आहे, होळीचा मांड आहे, त्या ठिकाणी येणार आहेत दोन्ही होळ्या. तर तुम्हाला मी तो मांड देखील दाखवतो. आता तिथे आपण जायचं आहे. हा जो रस्ता आहे, समोर मांड आहे, हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याने ती होळी येणार आहे. अगोदर ही होळी ह्या पाण्यातून नदीतून येत असे, परंतु आता नदीमध्ये जायला आता रस्ता नाही, त्यामुळे ह्या छोट्या ब्रिजवरून ही होळी आहे ती बघते आपण रस्ता केलेला आहे. हा समोर रस्ता आहे, ह्या रस्त्याने आत येणार आणि तिथून तुम्हाला दाखवतो. हा समोर इथे होळीचा मांड आहे, आपण पाहत आहात. हा आहे होळीचा मांड. इथे दोन्ही होळ्या येणार आहेत. आणि इथेच बाजूला आपली ही अर्जुना नदी आहे. आणि समोर जे पात्र दिसतंय तिथे एकेकाळी खूप वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वी तिथे क्रिकेटच्या मॅचेस भरत असत आणि खूप मजा यायची त्यावेळेला. पाण्यात चेंडू आणि 2 धावा, हे प्रत्येकाला जी राजापूरवासी आहे त्या प्रत्येकालाच माहीत असेल. आणि आहे आपली अर्जुना नदी. आणि ह्या मांडवर आता त्या दोन्ही पालखी होळी येणार आहेत. पाहते आपण इथे खूप छान अशी रांगोळी देखील काढलेली आहे. आणि इकडे या बाजूला इकडे प्रेक्षकसुद्धा जमा झालेले आहेत. हां, हात काढ. इकडे बघ. नाव काय तुझं? गंधार. पूर्ण नाव सांग. सांग पूर्ण नाव सांग पटकन. दुधवडकर. हां, तर आपण पाहता तिथे ही मंडळी अगोदरच येऊन थांबलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे नंतर दोन्ही होळी आल्यानंतर. इकडे आपले इकडचे वाडीतली मंडळी सगळी बसलेली आहेत. आवाज येऊ दे. धन्यवाद. ओके, थँक्यू. आपण पाहता तिकडे आता इथे सरबताची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. तसंच आपण खाली जवळचं रांगोळी पण काढलेली आहे. आपण पाहता इकडे पुढे रांगोळी आहे का वरती? आपण ती देखील पाहायला जाऊया. पाहता इथे रांगोळी, खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे दुतर्फा. हां, हे बघा खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि आता होळी जाणार ती ह्याच रोडने जाणार का वरती? तिकडून जाणार. अच्छा, हां, इकडे महापुरुषाचं स्थान आहे काय? तर आपण इकडे जाऊया. पुढे महापुरुषाचं स्थान आहे ते पाहूया. कुठे? समोर आहे तेच ना? अच्छा, त्याच्या समोर आपण पाहत आहात हे ते महापुरुष आहे कडपेवाडीतील. आणि जुनी कचेरी, राजापुरातील जुनी कचेरी म्हणतात त्या ठिकाणी हे पहा, ही जी इमारत दिसते मागे आपल्याला, आता ती पडीक झालेली आहे इमारत. ही राजापुरातील जुनी कचेरी आहे. जुनी कचेरीच नाही? हां,
आहे. अच्छा, तर आपण ही इमारत पाहत आहात. आता ही पडीक झालेली आहे. हे पोलीस क्वार्टर्स आहेत आणि जुनी कचेरी हे जे पडलेलं दिसतं आहे पूर्ण आता हे आहे जुनी कचेरीची इमारत आहे. खूप वर्षापूर्वीची आहे ही. चप्पल नको. तर मित्रांनो, आपण येथील महापुरुषाचा स्थान देखील पाहिलात आणि आता आपण व्हिडिओ संपवत आहोत, कारण आता इथे होळी यायला जवळजवळ काळोख होईल, खूप उशीर होईल आणि आपला व्हिडिओही खूप मोठा होईल. त्यामुळे आता इथे मी व्हिडिओ संपवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.